Welcome student, myself Apeksha Dhoke. In today's lecture, we are going to study about the chromosomal theory of inheritance from the chapter Inheritance and Variation. The chromosomal theory of inheritance was proposed by Walter Sutton and Theodore Boveri. Before we start or before we discuss about the chromosomal theory of inheritance, take a glance. Mendel published his work on inheritance of characters in 1865, but his work was unrecognized till 1900. In 1900, Hugo de Varies, Carl Correns and von Texmark worked independently and rediscovered Mendel's result. In 1902, Walter Sutton and Theodore Boveri studied the chromosomal movement during meiosis. According to this theory or according to their study, the genes are located at specific location on the chromosomes. The chromosomes as well as gene both occur in pairs. Homologous chromosomes separate during meiosis. Fertilization restores the chromosome number to diploid condition. Chromosomes segregate as well as assort independently. Based on these observations, the chromosomal theory of inheritance was put forth by Sutton and Boveri. This theory identifies the chromosome as the carrier of genetic material. So students, मागच्या बऱ्याच लेक्चरमध्ये आपण मेंडल्सच्या वर्क्स संदर्भात डिस्कशन केलेलं आहे. मेंडल who is considered as the father of genetics, who worked on a Pisum sativum or a garden pea plant. ओके, मेंडलनी जे काही वर्क केलेलं होतं जेनेटिक्सच्या संदर्भामध्ये, परंतु त्याचं वर्क त्यांनी जवळपास 1865 मीन्स 1865 मध्ये केलेलं, बट इट वॉज रिमेन अनरिकॉग्नाइज्ड. म्हणजे ते जे काही वर्क आहे ते समाजापर्यंत किंवा लाईफ सायन्समध्ये पुढे आलंच नाही. वाय? बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ इव्होल्युशनरी थिअरी ऑफ डार्विन. त्या काळामध्ये डार्विनची जी काही इव्होल्युशनरी थिअरी होती त्याचा बोलबाला होता. त्याच्यामुळे मेंडलचं जे काही सगळं वर्क होतं अबाउट दी जेनेटिक्स विच वॉज रिमेन अनरिकॉग्नाइज्ड. ओके, पण त्यानंतर तीन जे सायंटिस्ट होते, ह्युगो डी वॅरिस, कार्ल कोरेन अँड व्होन टेक्समार्क, या तिघांनी इंडिपेंडंटली मेंडल्सच्या वर्कला रिडिस्कवर केलं. अबाउट इन 902 म्हणजे अगदी त्याच काळामध्ये आणखीन दोन जे सायंटिस्ट होते, वॉल्टर सटन अँड थिओडर बोवेरी, यांनी काय केलं की मिओसिस आणि क्रोमोझोम, दॅट इज द मुवमेंट ऑफ क्रोमोझोम इन द मिओसिस, सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोमची जी काही मुवमेंट आहे त्याचा स्टडी केला. आणि त्या स्टडीच्या बेसिसवरती त्यांनी काही पॉईंट्स मांडले. जसं की पहिला पॉईंट त्यांनी काय म्हटला की जीन्स आर लोकेटेड ऑन अ क्रोमोझोम ॲट अ स्पेसिफिक लोकेशन. जे काही जीन्स आहेत ज्याला मेंडलनी फॅक्टर कन्सिडर केलं होतं, त्या जीन्स बेसिकली कुठे प्रेझेंट आहेत, तर स्पेसिफिक लोकेशन ऑफ अ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या एखाद्या स्पेसिफिक लोकेशनवरती ते जीन्स ज्या आहेत त्या प्रेझेंट आहेत. देन सेकंड त्यांचं ऑब्झर्वेशन काय होतं, क्रोमोझोम्स ॲज वेल ॲज जीन्स बोथ ऑकर इन अ पेअर. ऑर्गॅनिझम्सच्या सेलमध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत आणि त्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट असणारे जीन्स आहेत, तर ते दोन्हीही पेअरमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. देन थर्ड थिंग दे ऑब्झर्व इज होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट ड्युरिंग मिओसिस. बेसिकली सटन आणि बोवेरी यांनी स्टडीज काय केलं होतं, सेल डिव्हिजनचं मिओसिसचा पार्ट स्टडी करत होते ते. त्यावेळी त्यांना काय लक्षात आलं की हे जे काही होमोलोगस क्रोमोझोम आहेत. नाउ व्हॉट इज द होमोलोगस क्रोमोझोम? होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय? द क्रोमोझोम्स विच आर जेनेटिकली, स्ट्रक्चरली आणि फंक्शनली आर आयडेंटिकल, अशा क्रोमोझोम्सला आपण होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. मग मिओसिसच्या फेजमध्ये हे होमोलोगस क्रोमोझोम्स काय होत होते, एकमेकांपासून सेपरेट होत होते. देन इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन
the chromosome numbers were restored to diploid condition. Meiosis मध्ये क्रोमोझोम्स काय होत होते, एकमेकांपासून सेपरेट होत होते. बट इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ अ गॅमेट ज्यावेळी होत होता त्यावेळी परत एकदा क्रोमोझोम नंबर जे आहेत ते इट मे रिस्टोर्स टू द डिप्लॉइड कंडिशन. अगेन they become diploid. Then, on the basis of all these points, Walter Sutton and Theodore Boveri, they put forth the theory of chromosomal theory of inheritance. राईट, हे सगळ्या ज्या ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती वॉल्टर सटन आणि थिओडर बोवेरींनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स जी आहे ती मांडलेली आहे. आणि सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती कॅरी करणारे एजंट जे आहेत ते क्रोमोझोम्स आहेत. अकॉर्डिंग टू धिस थिअरी द जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॅरीड बाय दी क्रोमोझोम. नाव basically the Sutton, who was an American and studied chromosomes and meiosis in grasshopper, and Boveri, who was German, he studied the same thing, that means the chromosome and meiosis but in sea urchins. Get it? Sutton आणि बोवेरी हे दोघंही जण वेगवेगळ्या ठिकाणी एकाच टाईपची स्टडी करत होते. दॅट मीन्स सटन अमेरिकन होता आणि ते क्रोमोझोम्स अँड मिओसिसची स्टडी करत होते विथ द हेल्प ऑफ अ ग्रासहोपर. अँड द बोवेरी ही वॉज अ जर्मन scientist and he studied the chromosome and meiosis but in a sea urchins, and they found same result. दोघांनी वेगवेगळ्या ॲनिमलवरती वेगवेगळ्या ठिकाणी स्टडी केला बट स्टडीचा त्यांचा जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू होता क्रोमोझोम अँड मिओसिस तो सेम होता आणि त्यांना मिळालेले रिझल्ट्स देखील सेम होते. म्हणून द क्रेडिट ऑफ क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज गिवन टू बोथ ऑफ देम. सो सटन अँड बोवरी आर क्रेडिटेड फॉर द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ओके, ही जी काही क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स होती ती सटन आणि बोवरींनी जेव्हा पुट फोर्थ केली त्यावेळी किंवा त्याच्यापूर्वी क्रोमोझोम्सच्या संदर्भात कुठलंही स्टडी केलेलं नव्हतं आणि क्रोमोझोम्सच्या द्वारे ट्रेट कॅरी होतात याच्यावरती देखील विश्वास ठेवला जात नव्हता. सो देअर वॉज अ कॉन्ट्रोवर्सी किंवा त्यांच्या थिअरीवरती संशय घेतला गेला. बट अगेन zoologist, a genetist, that is T.H. Morgan. He is the T.H. Morgan. त्यांनी काय केलं की ड्रॉसोफिला, त्यालाच आपण काय म्हणतो फ्रूट फ्लाय, याच्यावरती स्टडी केलं आणि त्यांच्या स्टडीद्वारे मग ही जी काही क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स होती ती कन्फर्म झाली. त्यांच्या रिसर्चवरनं या थिअरीला एक म्हणतो ना आपण की फाउंडेशन मिळालं. So, the chromosome theory of inheritance was proposed before there was any direct evidence that traits were carried on a chromosome, and it was controversial at the first. In the end, it was confirmed through the work of genetist Thomas Hunt Morgan, that is T.H. Morgan, and his student who studied the genetics of fruit fly. The fruit fly, its biological name is Drosophila melanoglaster, and again the T.H. Morgan is also considered as father of experimental genetics. Get it? Now, what are the key points of the chromosomal theory of inheritance? So, this theory identifies, or key points of the chromosomal theory of inheritance are as follows. The chromosomes as the carrier of genetic material. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्सच्या बेसिसवरती हे कन्सिडर केलं गेलं की क्रोमोझोम्स आर द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. मेंडलनी काय सांगितलं होतं की फॅक्टर्स आर द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. बट क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर chromosomes are the carrier of genetic material. Then, this theory states that the chromosomes are present in a pair in somatic cells.
या थेअरीच्या मते, कारण ही थेअरी ज्यांनी पुट फोर्थ केली आहे त्यावेळी त्यांनी कशाचा स्टडी केला होता, मिओसिसचा स्टडी केला होता. मग मिओसिसची स्टडी करत असताना त्यांना काय लक्षात आलं की हे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर इन सोमॅटिक सेल्स, दॅट मीन्स इन अ बॉडी सेल्स. जे काही बॉडी सेल्स आहेत त्यामध्ये सगळे क्रोमोझोम्स जे आहेत ते पेअरमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. ड्युरिंग दी गॅमेट फॉर्मेशन homologous chromosome pair segregate and assort independently during meiosis. Thus, each gamete contains only one chromosome from a pair. Okay. सेकंड पॉइंट काय होता की ज्या काही सोमॅटिक सेल्स आहेत त्या सगळ्या सोमॅटिक सेल्समध्ये क्रोमोझोम्स पेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बट ड्युरिंग दी मिओसिसमध्ये काय होतं, गॅमेट फॉर्म होत असताना हे जे काही क्रोमोझोम्स आहेत पेअरमध्ये ते क्रोमोझोम्स एकमेकांपासून काय होतात, सॅग्रिगेट होतात, म्हणजे वेगवेगळे होतात. अँड दे असॉर्ट इंडिपेंडंटली. ओके. सो हिअर this theory also follows the Mendel's law of segregation and law of independent assortment. Then the nucleus of gamete contains chromosomes which carry all hereditary traits. जे काही गॅमेट्स आहेत त्या गॅमेट्सच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि न्यूक्लियसमधले जे गॅमेटमधले जे काही क्रोमोझोम्स आहेत दे कॅरीज द हेरिडिटरी ट्रेट. जे काही अनुवांशिक सगळी वैशिष्ट्ये असतील, कॅरेक्टर्स असतील, तर ते कॅरेक्टर्स कॅरी करण्याचं काम कोण करते, तर क्रोमोझोम. आणि ते क्रोमोझोम्स कुठे आहेत, इन द न्यूक्लियस ऑफ अ गॅमेट. देन द मेल अँड फिमेल गॅमेट्स, दॅट मीन्स स्पर्म अँड एग्स, carry all the hereditary traits. So when gamete contains the chromosomes and chromosomes are considered as the carrier of genetic material or a genetic trait or a hereditary trait, so the male and female gamete, that is sperm and eggs, are considered as the carrier of hereditary traits. Then the gametes are the link between parents and offspring. So gamete are the cells which are the link between the parents and offspring. कारण पॅरेंट कडनं जी काही जेनेटिक कॅरेक्टर्स असतील किंवा जेनेटिक ट्रेट्स असतील ते ट्रेट कॅरी करण्याचं काम कोण करतंय, तर क्रोमोझोम्स. आणि हे क्रोमोझोम्स कुठे आहेत, इन अ न्यूक्लियस ऑफ द गॅमेट. सो गॅमेट्स आर कन्सिडर्ड ॲज द लिंक बिटवीन द पॅरेंट अँड द ऑफस्प्रिंग. The fusion of haploid male gamete and haploid female gamete restores the diploid number of chromosomes of the species. आणि ज्यावेळी या गॅमेटचं फ्युजन होतं in the process of fertilization, which the gamete which carries the haploid number of the chromosomes, half number of the chromosomes, and when they fuses they again restores the diploid number of क्रोमोझोम्स. जेव्हा गॅमेट्सचं फ्युजन होतं त्यावेळी जो काही झायगोट तयार झालेला आहे किंवा जी सेल तयार झालेली आहे त्या सेलमध्ये अगेन आपल्याला क्रोमोझोम्स जे आहेत ते डिप्लॉइड कंडिशन्समध्ये पाहायला मिळतात. हिअर वी हॅव कम्प्लिटेड द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स was put forth by Sutton and Boveri, and it is confirmed on the basis of the study of Drosophila done by T.H. Morgan. Thank you.